या भौतिक जगात कोणीही तुम्हाला धरून ठेवण्याची शक्ती नाही. तुम्हीच धरून ठेवता आणि तुम्हाला सोडून द्यावे लागते. नंबर 2. राग शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले लक्ष दुसरीकडे वळवणे. इतरांचे आपल्यावर काय कर्तव्य आहे याचा विचार करण्याऐवजी आपण त्यांच्याप्रती आपली काय कर्तव्य आहेत याचा विचार केला पाहिजे. नंबर 3. ज्ञानप्राप्तीचा खरा मार्ग स्वतःमध्येच आहे. आत पहा आणि तुम्हाला हवा असलेला प्रकाश मिळेल. नंबर 4. तुमचा विश्वास आणि तुमचे चिंतन हे तुमचे कल्याण करण्यास सक्षम करतील. जर तुमचे आचरण अनैतिक असेल तर कोणतेही आशीर्वाद कामी येणार नाहीत. नंबर 5. मानवी जीवन सत्याच्या मार्गासाठी आहे. चांगले राहा, आईवडिलांची सेवा करा, आजारी लोकांची सेवा करा आणि गरजूंना मदत करा. हेच मानवी जीवन आहे. नंबर 6. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे समाधान. सध्याच्या क्षणी आनंद आणि समाधान शोधा आणि तुम्ही खरोखर श्रीमंत व्हाल. नंबर 7. कोण काय करत आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपल्याला काय सुधारायचे आहे यावर लक्ष द्या. नंबर 8. धार्मिक जीवन हे आनंदी जीवन असते. नंबर 9. स्वतःमध्ये चांगले गुण आणि इतरांमध्ये वाईट गुण पाहणे हे अहंकाराचे लक्षण आहे. नंबर 10. अधीर होऊ नका. धीराने योग्य मार्गावर चालत राहा. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. नंबर 11. एकांतात पवित्र आचरण करणारा माणूस महात्मा असतो. नंबर 12. शरीराने सेवा, मनाने ध्यान आणि शब्दांनी मौन हीच खरी साधना आहे. नंबर 13. संकटांच्या वेळी फक्त हरी आणि गुरुच तुमच्यासोबत असतात. नंबर 14. कोणत्याही सजीवाला दुःख देणे म्हणजे स्वतःसाठी दुःखाला आमंत्रण देणे आहे. नंबर 15. अनितीतून मिळवलेला पैसा हा संकटाचे कारण आहे. नंबर 16. आशा हे दुःखाचे कारण आहे. आशेशिवाय जीवन हे अंतिम आनंदी जीवन आहे. नंबर 17. संकट आणि अपमान ही दानधर्माच्या मार्गावरील पायऱ्या आहेत. नंबर 18. तुम्हाला माया नाही तर तुमच्या इच्छा अडकवतात. नंबर 19. चांगले राहा, पालकांची सेवा करा, गरजू लोकांना मदत करा आणि गरजूंना मदत करा. हेच मानवी जीवन आहे. नंबर 20. जर तुम्ही पडलात तरी घाबरू नका. 1000 वेळा पडलात तरी पुढे जा. नंबर 21. वाईट चारित्र्य असलेले लोक कधीही आनंदी नसतात, म्हणून चांगले माणूस बना. नंबर 22. पती तुमच्या कुटुंबासाठी काम करतो आणि तुमच्या कुटुंबाला स्वतःचे मानतो. ही त्याची उदारता आहे. नंबर 23. आपण आपल्या जीवनात चांगले कर्म करत राहिल्यास आपल्याला चांगले फळ नक्कीच मिळते. नंबर 24. आपण आपल्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो. नंबर 25. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि चांगले विचार करा. नंबर 26. ज्याला स्वतःवर विश्वास आहे तो कधीही हरत नाही. नंबर 27. प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहा. नंबर 28. भगवंतावर विश्वास ठेवा आणि त्याची भक्ती करा.